अंबरनाथ पश्चिम पुलिस ने एक 20 वर्षीय युवक का अपहरण करने वाले 10 अपहरणकर्ताओं को महज 12 घंटों के भीतर गिरफ्तार कर सलाखों के पीछे पहुंचा दिया। हालांकि इसके लिए पुलिस को आरोपियों के साथ चूहे बिल्ली का खेल खेलना पड़ा, लेकिन अंततः 10 आरोपी पुलिस की गिरफ्त में आ गए। अंबरनाथ के बिल्डर संजय रंभाजी शेलके के 20 साल के बेटे का मंगलवार को कुछ लोगों ने अपहरण कर उनसे 40 करोड़ रुपए की फिरौती की मांग की। मामला पुलिस में पहुंचा। पुलिस ने टीम बनाया और सभी 10 आरोपियों को भिवंडी के पड़घा से गिरफ्तार कर लिया और युवक को सकुशल छुड़ा लिया। इस संबंध में पुलिस द्वारा क्या बताया गया, आइए जानते हैं। प्रकरणामध्ये जसं पोलिसांनी समन्वय ठेवलाय, त्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस, ठाणे शहरातील विविध परिमंडळातील उपायुक्त, ट्रॅफिकचे पोलीस, गुन्हे शाखेचे पोलीस, गुन्हे शाखा घटक परिमंडळ 4, त्याचप्रमाणे शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भगत, किल्लाईंचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगताप, सेंट्रलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकरराव अवताडे, विठ्ठलवाडीचे विशेष वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पडवळ यांच्यासोबतच एसीपी कोळी या सर्वांच्या समन्वयामध्ये स्थानिक एसीपी श्री वराडे यांनी खूप मोठी भूमिका पार पाडली आणि यश प्राप्त केलंय। आपण जी काही माहिती विचारताय त्यासाठी एसआयटी स्थापन आहे, तिकडे तपास सुरू आहे आणि निश्चितच ते आरोपी लवकरच गजाआड असतील। धन्यवाद। साहेब, फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख काय होती आणि कशामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे? यातील फिर्यादी जे आहेत हे एक अहमदनगर जिल्ह्यात इथे येऊन स्थायिक झालेले आणि छोटे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांची मुलं हे नुकतेच शिक्षण पूर्ण करून त्यामध्ये ते सामील आहेत। त्याच बिल्डिंगमध्ये राहणारे एक आरोपी यातला आहे, त्यांनी या फिर्यादीविषयीची माहिती या आरोपींना पुरवली आणि मग हा कट रचला गेला आणि मग हा गुन्हा घडलेला आहे। ते सर्व संबंधित आरोपी आता अटकेमध्ये आहेत। आरोपींमध्ये काही अहमदनगर जिल्ह्यातले सुद्धा आहेत। या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे, मास्टरमाइंड आहे, हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील आहे। त्याचा तो मुंबई महानगरपालिकेतील फायर सर्व्हिसेसमधील निलंबित कर्मचारी आहे। त्याचा 3 ते 4 गाड्या असलेला थोडा छोटा ट्रॅव्हलचा व्यवसाय देखील आहे आणि तो यातली मास्टरमाइंड आहे। त्याचे काही भाऊ देखील यामध्ये सहभागी आहेत। यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही आरोपींसोबतच जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा येथील देखील आरोपी आहेत आणि स्थानिक उल्हासनगर आणि अंबरनाथचे देखील आरोपी आहेत। जुनी रायवरील नाही, ते केवळ पैसे कमवण्याच्या उद्देशाने केलेला हा गुन्हा आहे।